अगं वहिनी, ट्रॉफिक मध्ये अडकला असेल त्यो, आता येईनच त्यो. अहो भैया, आमच्या लग्नाला 6 वर्ष झालं, मग पहिल्यांदा असं झालं. हो, ते पण बरोबर आहे. अहो भैया, ते फोन पण उचलीत नाही, म्हणून जास्त काळजी वाटते. त्या बघा वहिनी, आला वाटतं. चालव कर, दार उघडा. थांबा. अहो, गेल्या 6 वर्षात जे घडलं नाही ते आज कसं घडलं? तुला तसं काही वाटतं ना? तसं काही नाही घडलेलं. अहो, जगाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. मला स्पष्टपैकी तुमच्या तोंडातून वास येतोय, कळतंय मला सगळं. हा, मी घेतली आज थोडी. शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. तू असं वगैरे काम करतेस. आज पहिल्यांदाच घेतली ना? आज पहिल्यांदा, उद्या दुसऱ्यांदा, मग कायमची पेतान. हे नकोय मला माझ्या आयुष्यात. पण मी एवढा कमजोर नाही. पण मी आज हरलो. पण माझे पाय कधी दारूच्या दिशेने वळले हे कळलंच नाही. पण तुला मोठा राग आला असेल, पण सॉरी. अहो, मला राग नाही आला, मला फक्त तुमची भीती वाटते. जर दारूमुळे तुमचा हात जर थरथर कापत असला तर मग आपल्या लेकराचा हात कोण सांभाळी? पण मी हरलोय. म्हणून चिडले मी. तुम्ही हारलात आणि मला सांगितलं पण नाही. मला असा शांत नवरा नको. मला असा नवरा हवा जे चूक मान्य करतो आणि परत उभा राहतो. तुला वचन देतो, आजची चूक तुझ्याची सवय नाही होणार. चला मग, या गोष्टीवर एक एक कप चहा होऊन देऊ मग. जाऊन लोक फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी आग्रेमध्ये चहा बनवून आणते. हो, ठीक आहे.